हॅलो नमस्ते. आज तुम्हाला मी हे कोलन खोवे, काही ठिकाणी त्याला गालन खोवे प्लांट असंही म्हणतात, कारण प्रागमध्ये केला जी आणि CHला ख बोललं जातं. सो गालन खोवेही बोलतात किंवा आपल्या इंडियन स्टाईलमध्ये त्याला कालन खोवे म्हणतात. तर ह्याला खूप छान पिवळ्या, गुलाबी, हिरव्या कलरची फुलं येतात. तर हे जे माझ्याकडे प्लांट आहे ह्याला छान गडद लाल कलरची फुलं येतात. ह्यामध्ये 125च्या आसपास व्हरायटी आहेत. आणि ह्याचं हे प्लांट आहे हे घरामध्ये इंडोरमध्ये आरामात वाढतं. तुम्ही बाहेर लावलं तर बाहेरही छान गार्डनमध्ये वाढू शकतं. पण ह्याला जास्त काही केअरची गरज नसते. वेळच्या वेळी पाणी दिलं आठवड्यातून एकदा दोनदा तरी पुरेसं असतं. आणि शिवाय ह्या पानं जी आपण लावतो ही लावली तरी पण ह्या पानांनी त्यांची वाढ होऊ शकते. म्हणजे पानफुटीची पानं कशी असतात त्याच पद्धतीमध्ये ह्याची जर पानं जमिनीमध्ये रोवून लावली तर त्यालासुद्धा छोटी छोटी रोपं त्याच्या कडेने येतात. पण त्या पद्धतीला थोडा वेळ लागतो. तर दुसऱ्या पद्धतीने जर वाढवायची म्हणाली तर ती कशी काय करतो, तर ह्याची फांदी आपण कट करून पाण्यामध्ये बुडवून ती वाढवू शकतो. तर इथे मी तुम्हाला ही एक दाखवत आहे. मेथीतली पानं आहेत ती थोडीशी तोडायची, म्हणजे तिथे त्यांना मुळं आहे, त्यांचे रूट्स आहेत ते छान फुटायला जागा भेटते आणि जोमाने वाढतात. तर मग मी हे घेतलं कट करून आणि त्यामध्ये पाण्यामध्ये बुडवून ठेवलं. तर हे मी ह्यातलं जे आहे ह्या बॉटलमधलं ही छोटीशी फांदी रोप मी कट केलेलं ते 2.5 महिन्यापूर्वी केलं होतं. तर त्यांना एवढी मुळं फुटलेली आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे फक्त 1 महिन्याचं आहे. 1 महिन्यात ह्याला मुळं फुटलेली आहेत. तर पहिल्या 1-2 आठवड्यात त्यांच्यामध्ये काही सुधारणा वाटत नाही आपल्याला, जेव्हा आपण पाणी बदलून रोज ठेवत असतो किंवा 2-3 दिवसांनी. तर मग असं आपण घाबरून नाही जायचं की काय झालं, मेलं की काय झाड, असं होत नाही. तर ते 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या आठवड्यामध्ये त्यांना मुळं फुटायला जोर आलेला असतो आणि छान मस्त वाढतात. मग त्यानंतर आपण त्यांना पाण्यामध्ये काढून जमिनीमध्ये कुंडीमध्ये लावू शकतो. थँक्यू.